गोंदिया स्थानीय सुभाष गार्डन में समिति द्वारा कृषि दिवस तथा डॉक्टर डे मनाया गया, जिसकी अध्यक्षता नारायण जमाईवार ने की। प्रमुख अतिथि लाखन सिंह कटरे, अनिल देशमुख, विठ्ठल पटले, सीए ढोमने, समिति सचिव दुलीचंद बुधे आदि सभी पदाधिकारी सदस्यगण प्रमुखता से उपस्थित थे। एसडीओ खंडाइत ने ज्येष्ठ नागरिकों की हर समस्या पूर्ण करने का आश्वासन दिया। इस प्रकार अनिल देशमुख तथा लाखन सिंह कटरे, विठ्ठल पटले आदि ने अपने विचार व्यक्त किए। संचालन दुलीचंद बुधे ने किया। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। पोहोचवण्यासाठी आणि तुम्हाला आपल्या स्तरावर काय अडचणी येत असतील तर त्या अडचणी सोडवण्यासाठी ही समिती तयार करण्यात आली आहे। सेवा समिती राज्य जे शासन ते जिल्हा प्रशासनापर्यंत ही समिती आहे। सरळ कर्जनीचा कार्यक्रम आटोपून ते इकडे येतात तर त्यांनी कार्यक्रम सुरू करा असं उपविभागीय अधिकारी सन्माननीय खंडाईत साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले। सर्वांनी त्यांचं टाळ्यावाजून स्वागत करा। गोंदिया हे त्यांचा कार्यक्रम वाटून जिल्हा परिषदमध्ये आज प्रत्येक पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये आज कृषी दिनाचा कार्यक्रम आहे। ते कार्यक्रम वाटून येतात आहे आणि आपल्या गोंदियाला सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि आपल्या ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे जिल्हा समन्वय सचिव साक्षीदार म्हणून कुठले काम केले आणि ज्येष्ठ नागरिक ॲडव्होकेट लखन सिंह कटरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पंचावर आपली जागा माननीय कटरे जयंतीनिमित्त कृषी दिनाचा कार्यक्रम असतात आणि आज त्यांची जयंती आहे। वसंतरावजी नाईक यांच्या स्मृतीला माल्यार्पण करतील। सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत, अनुभवी आहेत, प्रशासकीय अनुभव दांडगा आहे तुमचा। मला माहित आहे इथले अनिलजी देशमुख साहेब भंडारला असताना त्यांची धडाडी काम करण्याची शासनाने नेमून दिलेलं काम समाजासाठी सामान्य लोकांसाठी त्यांचं कामाची धडपड आम्ही बघितलेली आहे। सोबतच इथले कटरे साहेब आहेत, त्यांच्या कामाचा मला अनुभव नाही, परंतु त्यांचे कनिष्ठ बंधू आमचे मोठे भाऊ आहेत आमगावला, त्यांच्या शेजारी राहतात, त्यांचे चांगले मोठे बंधूच आहेत आणि सरांच्या घरी एकदा आम्ही जेवायला पण गेलो होतो, सर नव्हते त्यावेळेला जिल्हा उपनिबंधक म्हणून रिटायर झाले असताना त्यांनी आपल्या ग्रामीण भागामध्ये जे शेतीमध्ये राहतात शेती गावी राहतात गोरकर्णारला आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्यांनी शेती स्वतः ते करतात। यामध्ये निश्चितच त्यांना सुख शांती समाधान लाभत असेल। त्यांच्याकडचे केवायसी जे काम होतं जमादार साहेब नेहमी मला फोन करायचे, इथं त्रास देतात, इथं पूजन करा आणि पहिलं जसं ऑगस्ट आला असेल तर ऑगस्ट पहिले सप्टेंबर नंतर लोकांचे म्हणजे कुटुंबाचे काम झालेले आहे नंतर अजून विशेषतः आमच्या सब डिव्हिजनमध्ये तहसीलदार आहेत, अपर तहसीलदार आहेत, नायब तहसीलदार आहेत, मंडळाधिकारी तलाठी स्तरावर तुमचे काही गाव पातळीवरचे जरी काम असले तर ते निश्चितच ह्याकडे मी लक्ष देईन। डायरेक्ट आपल्या अध्यक्ष सचिवांनी काही नियमावरचे काम असतील तर मला सांगावं, आमचं पण त्या ठिकाणी लक्ष राहते। मी पण तहसीलदार असताना म्हणजे ॲक्च्युली नुसार ते कायद्यातील तरतुदीनुसार फेरफार व्हायला पाहिजे, पण काही ठिकाणी बायकाट करतात ते जाणून बुजून असं मला दिसतं।